नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुणे क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. भविष्यात पुण्याची ओळख जागतिक पर्यटन केंद्र म्हणून व्हावी यासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून पुण्यात पुढील वर्षी जानेवारीमध्ये महिनाभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. या स्पर्धांच्या निमित्ताने जगभरातील पर्यटक पुण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेली आहे. क्रीडाई पुणे मेट्रोच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डुडी बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप याबाबत सूचना आलेल्या नसल्या तरीही महापालिकेकडून पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती म्हणून लढवायची की स्वबळावर याचा निर्णय राज्य पातळीवरील नेते घेणार आहेत. मात्र निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवायची याचे सर्व अधिकार पक्षाच्या स्थानिक कार्यकारिणीला दिले जाणार आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात वाहतुकीसह कचरा आणि पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील या 30% खराब गोष्टींमुळे 70% चांगल्या गोष्टी झाकल्या जात आहेत. त्यातून शहराची प्रतिमा मलिन होत आहे, अशी कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. शहरातील समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू झालाय. येत्या 2 दिवसात निवडलेल्या जागेची माहिती देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नारायण पेठेतील एका मंगल कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार सुरू आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रशस्त कार्यालयाची आवश्यकता आहे. पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कार्यालयासाठी जागा निश्चित करावी असा आदेश पवार यांनी पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिलाय. शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या उपनगरातील भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ वाढवून 25 मिनिटांची करण्यात आली आहे. माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या विनंतीला मान देऊन संत तुकाराम महाराज संस्थानाने विसाव्याचा वेळ वाढवण्याचा निर्णय घेतलाय. महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला त्रास दिल्याप्रकरणी भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेचे मुख्यालय आणि महापालिकेच्या अन्य कार्यालयांमध्ये प्रवेश बंदी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलाय. कदम आणि अक्षय कांबळे त्रास देत असल्याची तक्रार संबंधित महिला अधिकाऱ्यांनी राज्य महिला आयोगाकडे दिली होती. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका महिला अधिकाऱ्याची पूर्व परवानगी न घेता व्हिडिओचे चित्रीकरण करणे, दमदाटी करणे, अर्वाच्य भाषा वापरणे, दालनाबाहेर जाण्यास मज्जाव करून त्यांच्या कक्षात गोंधळ घालून मानसिक त्रास दिल्याची तक्रार केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील शहरी गरीब योजनेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची माहिती अधिकारातून समोर आणल्यानेच या विभागातील महिला अधिकाऱ्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली, असा दावा भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांनी केलाय. कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटार चालकासह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे हा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हाळनोर आणि सेवक अतुल घटकांबळे यांच्या संपर्कात होता. अल्पवयीनांचे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डॉक्टर तावरे सामील असल्याचे पुरावे सरकार पक्षाकडे आहेत, अशी माहिती विशेष न्यायालयात देण्यात आली. दुचाकीच्या डिकीतून मोबाईल संच, पाकिट, डेबिट कार्ड चोरून नेण्यात आल्याची घटना हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. चोरट्यांनी डेबिट कार्डचा गैरवापर करून तक्रारदार तरुणाच्या बँक खात्यातून 2,21,000 रुपये लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.